धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराड जेलमध्ये पोहोचवता बीड पोलिसांच्या अक्षरशः नाकी नऊ आले। शेवटी वाल्मिक कराडच म्हणाला, थांबा मी येतो, आणि मस्त अलिशान गाडीतून पोलिसांकडे आला, शरण आला। मग समोर आला सुरेश ढसांचा वाल्मिक कराड। त्याचं नाव सतीश भोसले उर्फ खोक्या। या खोक्याची मोडस ऑपरेंडी पण तीच, हाणामाऱ्या, धमक्या, सावकारी, वसुली वगैरे 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 याचेही कारनामे समोर आले। हा पण गायब झाला। यालाही शोधताना बीड पोलिसांच्या नाकी नऊ आले। वर पोलिसांच्या जखमेवर मीठ म्हणून की काय, हा फरार राहून टीव्हीवर मुलाखती द्यायला लागला। आपल्या विरोधात तक्रार केलेल्यांवर गंभीर गुन्हे दाखल करायला लागला। मग तो शरण येण्याचे संदेशही पाठवायला लागला। आता इतकं सगळं करून हा खोक्या जर सरेंडर झाला असता तर मग बीड पोलिसांची उरली सुरली लाजही गेली असती। त्यामुळं गुन्हा दाखल झाल्यानंतर 7 दिवसांनी का होईना संपलेल्या कुंभमेळ्यामधून हा रिकामा खोका बीड पोलिसांनी शेवटी महाराष्ट्रात आणलाच। कधी बॅटने मारहाण, कधी गाडीत पैसे उडवताना। इस शहर को चलाने के लिए सिर्फ 2 लोग चाहिए, सुल्तान और मैं। बाकी पांडु सब बनवास जाएंगे। कधी पैशांचं बंडल फेकताना। सुरेश ढसांचा हा लाडका खोक्या उर्फ सतीश भोसले। हे सगळे व्हिडिओ समोर आल्यानंतर 7 दिवसांपासून ढसांच्या लाडक्या खोक्याचा शोध सुरू होता। खोक्या विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते, पण पोलिसांनाही न सापडणारा खोक्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत फरार होता। अखेर खोक्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात बीड पोलिसांना यश आलं। सतीश भोसले हा बसनं प्रयागराजमध्ये गेला। प्रयागराजवरून विमानाने पळून जाण्याच्या तयारीत सतीश भोसले होता। 7 दिवसांपासून बीड पोलीस त्याच्या मागावर होते। सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर बीड पोलिसांना मिळाला। अखेर त्याचं लोकेशन उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ट्रेस झालं। प्रयागराज विमानतळावरून फरार होणार असतानाच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या। बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन, हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। सर क्या आगे की प्रोसेस है? अभी जो फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा। बीड में उसे कब लाया जाएगा? बीड में अभी ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में ला लिया जाएगा। सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता। त्यामुळे सुरेश धस यांच्यावर या सगळ्या प्रकरणात आरोप होत होते। सुरेश धसांनी या कारवाईचं स्वागत करत विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत। अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। अजिबात नाही, मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा, तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। आता तो आत्ता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। आनंद आहे, खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा, म्हणजे आनंद होईल। ते सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे, शोधलं पाहिजे। सतीश भोसले हा मागील 5 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे। भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा पदाधिकारीही होता।
अलीकडच्या काळात सुरेश धसांशी जवळीक वाढली. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याने शिरूर कासार तालुक्यात दहशत निर्माण केली. गोल्ड मॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर सतीश भोसलेची ओळख आहे. बीडमधून दररोज वेगवेगळ्या घटनेचा व्हिडिओ समोर येतोय. नेत्यांच्या कृपा आशीर्वादामुळे कार्यकर्ते दहशत निर्माण करतात. या अशा कार्यकर्त्यांना आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्या नेत्यांना शिस्त लावण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.